संपूर्ण देशात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे। कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। त्यामुळे चांदूर रेल्वे शहरात कोरोना बिमारी संदर्भात जनजागृती करण्यासाठी तहसीलदार राजेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढण्यात आली। ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत या माध्यमातून शहरवासियांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात आली। नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी। यावर उपाययोजना म्हणून वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावेत, विनाकारण बाहेर फिरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही या रॅलीतून करण्यात आले। जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये प्रशासनातर्फे नगरपालिका, चांदूर रेल्वे, महसूल विभाग व पोलीस स्टेशनतर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात आले की त्यांनी नीती नियमाप्रमाणे मास्क लावावे, सोशल डिस्टन्सचं पालन करावे, सॅनिटायझर वाहनामध्ये ठेवावे व टू व्हीलरवर एका व्यक्तीशिवाय 2 व्यक्ती फिरू नये असे जनजागृतीची रॅली आज चांदूर रेल्वे नगरपालिका महसूल विभागातर्फे पोलीस स्टेशनतर्फे काढण्यात आली। चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये अद्यापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र व भारताची परिस्थिती बघता कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी वरिष्ठ कार्यालय माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये जनजागृती करणे, प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापर करणे, गर्दी टाळणे या बाबी जनजागृती करण्यासाठी आजची या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे। यामध्ये तहसीलदार राजेंद्र इंगळे, ठाणेदार दीपक वानखडे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, सहाय्यक गटविकास अधिकारी उमप, नगराध्यक्ष शिट्टू उर्फ निलेश सूर्यवंशी, नगरसेवक गोटू गायकवाड, राहुल इमले, जितू कसे यासह महसूल विभाग, पोलीस स्टेशन, नगर परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।